2024 मध्ये एस-ई-ओ शिकायचं असेल, तर हा रोड मॅप फॉलो करा. सर्वात आधी समजून घ्या, एस-ई-ओ म्हणजे Googleला इम्प्रेस करणं नाही, युजरला बेस्ट आन्सर देणं आहे. Google कसं वर्क करतं ते बघूया. सर्वात आधी Google क्राउल करतं, मग इंडेक्स करतं आणि त्यानंतर रँक करतं. हे जर क्लिअर नसेल, तर एस-ई-ओ समजणार नाही. कीवर्ड रिसर्च हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. 2026 मध्ये कीवर्ड रिसर्च म्हणजे फक्त व्हॉल्यूम नाही, तर सर्च इंटेंट, लाँग टेल कीवर्ड्स, युजर प्रॉब्लेम्स ह्याच्यावर फोकस करा. ऑन पेज एस-ई-ओ बद्दल थोडीशी माहिती घेऊया. ऑन पेज एस-ई-ओ मास्टरी करा. टायटल, H1, क्लीन URLs, इंटरनल लिंकिंग, हेल्पफुल कंटेंट याच्यावर फोकस करा. कंटेंट प्लस EEAT 2026 मध्ये Google फक्त कंटेंट नाही, एक्सपिरियन्स, एक्सपर्टीज, ऑथॉरिटी, ट्रस्ट या गोष्टी पाहतो. टेक्निकल अँड लोकल एस-ई-ओ. बेसिक टेक्निकल एस-ई-ओ प्लस लोकल बिझनेस म्हणजेच Google माय बिझनेस. हे इग्नोर करू नका. एक रिॲलिटी चेक देतो. एस-ई-ओ स्लो आहे, पण लाँग टर्म गेम चेंजर आहे. हा रोडमॅप सेव्ह करा आणि एस-ई-ओ स्टेप बाय स्टेप शिकायचा असेल तर फॉलो करा डिजिटल मार्केटिंग मराठी.